नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. राज्य कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वैधकीय समक्षवित करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिनांक 9/2/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची विहित कार्यपद्धतीने नियुक्ती झाली आहे, तसेच जे कर्मचारी इतर विहित शैक्षणिक अर्हतांची पूर्तता करतात व न्यायालयीन प्रकरणाशी सामान्यरित्या स्थित आहे, अशा अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील 45 कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारी वैधकीय समक्षवित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर मान्यता ही केवळ वैधकीय समक्षवित करण्याबाबत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची सेवाविषयक व नियुक्तीविषयक बाबीवर शासनाच्या प्रचलित नियमाच्या आधारे कार्यवाही करणे आवश्यक राहील, असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली वैधकीय समक्षवित करण्याबाबतची मान्यता एक अपवादात्मक बाब असून या प्रकरणाचा कोणत्याही परिस्थितीत पूर्वधारण म्हणून वापर करण्यात येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.